आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय कुठे घेऊन चाललंयस मला? काय करतोयस तू? अरे काय चाललंय तुझं? जाऊ दे ना मला. अरे बुकटाने इथे उभं राहा आणि ऐक माझं. गौरीजींचे मामा मामी आले तिथे, जाऊ दे मला. अरे थांब. अरे ते गौरीजींचे मामा मामी नाहीयेत. बराच ना तू, त्यांनीच सांगितलंय मला. आणि ते का खोटं बोलतील? तुला खरंच काही कळत नाही का? तू मुद्दाम करतोस म्हणजे? ते गौरीजींचे मामा मामी आहेत. म्हणजे तुझे कोण? माझे म्हणजे? अरे गौरीजींशी नातं जोडायचं ना तुला. आज जर गौरीजींचे आई बाबा असते तर ते तुझे कोण झाले असते? अरे शाळेत नाती शिकवायचे तेव्हा दांडी मारायचं का तू? सासू सासरे झाले असते ना. मग आज जर त्यांना आई बाबा नाहीयेत पण हे मामा मामीच त्यांचे आई बाबांसारखे, मग मामा मामी तुझे कोण झाले? कोण? अरे सासू सासरे. आता तुला त्यांच्या मुलीचा हात हवाय ना, मग तू काय करायला पाहिजे? काय? अरे आधी मुलीच्या आई वडिलांना इम्प्रेस करायला हवं ना. त्यांना पटव बॉस. त्यांना एकदा कळू दे ना तुझं गौरीजींवर किती प्रेम आहे. एकदा का ते कन्व्हिन्स झाले ना, तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. मग त्यासाठी काय करू मी? अरे तू गौरीजींसाठी चांगला नवरा होऊ शकतोस हे कळू दे त्यांना. गौरीजींना कामात मदत कर. मी नाही, आपण भाड्याने माणूस आणूयात एक. तो तुझ्यावरची सगळी कामं करेल आणि त्यांना इम्प्रेस पण करेल. मग तोच सगळ्यांना सांगेल मला रुद्र सरांनी ठेवलंय, तुम्ही त्यांच्याशी लग्न करा. काय बोलतोयस तू? हे बघ, प्रत्येक नवऱ्याला आपल्या होणाऱ्या सासू सासऱ्यांना इम्प्रेस करण्यासाठी करावंच लागतं. अरे पण हे सगळं गरजेचं आहे का? मला नाही पटत. परत तेच. अरे त्यांच्या मनात गौरीजींच्या पहिल्या नवऱ्याबद्दल वाईट आठवणी असतील ना, मग त्या पुसून तुझी नवीन इमेज तयार कर. तरच ते तुला पसंत करतील. कळलं? जा आणि मी सांगितलेलं सगळं लक्षात ठेव. ओके, ऑल द बेस्ट. अरे जा आणि जग जिंकून ये. मामा मामींना जिंकून ये. जा रे जा. पाणी. अरे वा, शहाणी आहे हो आमची नात. आमच्यासाठी पाणी घेऊन आली. वा वा वा, शाबास. अहो हे तुमच्या गौरीचे संस्कार आहेत. इतकं छान वाढवते ती बिट्टीला. कुठेही तक्रारीला वाव नाही. गौरी आल्यापासून आम्हाला कसलीच चिंता नाहीये. हो ना. हो आमची गौरी ना पहिल्यापासूनच घर अगदी छान सांभाळते. माझे संस्कार आहेत तिच्यावर. पण वाटलं नव्हतं तिचं लग्न. तिचं लग्न? लग्नाचं काय? अहो लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात. आपल्या हातात काही नसतं. आज ती खुश आहे ना, घर मुलगी सगळं व्यवस्थित सांभाळते ना, हे महत्वाचं. आणखी काय हवंय आपल्याला? ती खुश आहे हो, आनंदात आहे. पण आमचं काय? ती घरातनं गेली आणि आमचं. एक मिनिट, ती घरातनं गेली म्हणजे तुमचं काय? अहो जे झालं ना ते गंगेला मिळालं. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. दुसरं काय? अहो अगदी बरोबर बोललात. कधी कधी माणसाच्या आयुष्यात कठीण काळ येतो, पण एकदा का तो पार पडला ना की पुढे सुख वाढून ठेवलेलं असतं. हो हो ना, हे सुखच तर आहे. एवढं सुख तिच्या आयुष्यात वाढून ठेवलं असेल तर वाटलं नव्हतं. हो ना, आज तुमची गौरी सुखात आहे, मग कशाला उगाच जुन्या आठवणी? नकोच त्या आठवणी. कशाला जुन्या आठवणी?
आता गौरी तो खुश आहे म्हटल्यानंतर आम्हाला दुसरं काय पाहिजे अजून, नाही का? होय हो, ह्या नातीकडे बघा ना, केवढं मोठं सुख आहे हे. ये ये बाळा, ये आजीकडे ये. नाही, अगं जा, मी तुझी आजी आहे ना तशीच ही आहे. मी हे ठेवून येते. नाही राहू दे ना, तू नको, मी ठेवून येते. हा, आई आताच आहे ना? हो, मी आलेच. गौरी 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 गौरी, तुला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालंय मला. रागच आला होता, लग्नातून पळून आलीस. आम्ही तुझ्या त्या म्हाताऱ्या नवऱ्याकडून घेतलेले पैसे परत करावे लागतात की काय म्हणून. बरं झालं त्या म्हाताऱ्याशी लग्न नाही केलंस, ते पळून जाऊन हे वैभव मिळवशील असं वाटलं नव्हतं बाई मला. मामी अगं, नाहीतर काय, कुठे तो खानके पाटील आणि कुठे हा राजेशाही थाट. म्हणजे तो डोळेच दिपले बाई. म्हणजे तुम्ही रागावला नाहीत मी पळून आले म्हणून? आता गेला राग. आम्हाला काय माहित आम्ही रागावून चूक करतोय ते. आधी माहित असतं ना तर ताबडतोब तुझ्याकडे आलो असतो. आम्हाला काय ठाऊक तू या राजवाड्यात आहेस, इथली राणी आहे. लग्नाच्या आधीची एक मुलगी आहे, पण हरकत नाही. नवरा देखणा आहे, रूप पण आहे, पैसा पण आहे. गौरी, तू तर आमच्यापेक्षा हुशार निघाली ग. मामी तसं नाहीये, मी लग्न. गौरीजी,